नमस्कार, नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज तर मी एक अशी रेसिपी आणली आहे जे भात खात नाही तरी भात खायची इच्छा होते, पुलाव खायची इच्छा होते, त्यांच्यासाठी तर फारच छान रेसिपी। तर कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे दलिया व त्याच्यात 1 चमचा जिरे घातलेले आहे। जिरा चांगला फुलला का आपण ह्याच्यात घालायचे आहे कढीपत्ता आणि 1 ते 2 हिरवी मिरची आपल्याला बारीक कापून घालायची आहे। तुम्हाला किती तिखट हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घाला व मी आलं किसून घातलेलं आहे। आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया व ह्याच्यात आता आपण घालणार आहोत थोडं कोथिंबीर आणि मी गाजर घेतलेली आहे। तुम्ही इतर भाज्याही कुठल्या घालू शकता, पण इथे मी मेन हे घेतलेले आहे भिजवलेले मूग। दलिया मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवलेला, आता तो घालत आहे। हे सर्व आपण आता 2 ते 3 मिनटं तुपामध्ये चांगलं परतून घेऊया व ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। तुम्हाला जर ह्याच्यात गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा असेल तर तुम्ही तोही घालू शकता, पण असंच जरी बनवलं तरी फार छान लागतं चवीला। आता ह्याच्यात पाणी घालूया। तुम्हाला भात म्हणजे दलिया तुम्हाला किती मोकळा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। मला जरा सुटसुटीत हवा होता म्हणून मी 1च ग्लास पाणी घातलेलं आहे। ह्याला आपण 3 शिट्ट्या करून घेऊया। बघा छान असं शिजलेला आहे दलिया आपला। ह्याचा आपण लापशीही करतो, पण आज मी पुलाव केलेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बघा छान आपला दलिया पुलाव तयार झालेला आहे। आता दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता।